discuss about the differential equation of linear SHM. लिनियर SHM चा असणारा डिफरन्शियल इक्वेशन आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं होतं. कशा पद्धतीने डिफरन्शियल इक्वेशन मिळतं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. हाऊ टू डिराइव द डिफरन्शियल इक्वेशन. नाउ इन टुडेज लेक्चर we discuss about the differential equation and obtain the expression for displacement, velocity and acceleration of the particle performing linear SHM. जो पार्टिकल लिनियर SHM परफॉर्म करत असतो त्या पार्टिकलची ऍक्सेलरेशन, वेलोसिटी आणि डिस्प्लेसमेंट यांचे एक्सप्रेशन्स काय असतात ते एक्सप्रेशन्स आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशन पासून डिराइव्ह करू शकतो. आपण त्यांचं डेरिव्हेशन आपण फॉर्म करू शकतो. आपण सुरुवातीला पाहिलं होतं की इन SHM when particle performing SHM why it is called as the harmonic motion because the expression of velocity or displacement are consist of the sine and cosine function. Hence sine and cosine functions are called as the harmonic functions. Therefore the SHM is called as the harmonic motion. त्यामुळे आपण त्याला हार्मोनिक मोशन असं म्हणतो. आता आपण जर थोडंसं मागच्या लेक्चर मध्ये जर बघितलं तर आपण इक्वेशन आपण डिराइव्ह केलं d2x by dt2 प्लस ओमेगा स्क्वेअर x इक्वल टू 0. हे इक्वेशन आपण मागच्या लेक्चर मध्ये डिराइव्ह केलेलं आहे. दिस इज कॉल्ड एज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. याला डिफरन्शियल इक्वेशन असं म्हटलं जातं. आता या डिफरन्शियल इक्वेशनचा जर आपण विचार केला या डिफरन्शियल इक्वेशनवर सीईटी आणि नीट मध्ये बऱ्यापैकी काही क्वेश्चन्स विचारले जातात. समजा एक साधं एक्झाम्पल आपण घेतलं. समजा आपल्याला एक एक्झाम्पल पाहिजे असेल, एक डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असेल d2x by dt2 plus 9x2 equal to 0. Suppose this is a differential equation of any particle performing a SHM and in this equation you have find out omega. Similarly, very simple, compare this equation with this equation. दोन्ही इक्वेशन ला कंपेअर करा. कंपेअर केलं तर आपल्याला मिळेल दोन्ही इक्वेशन ची तुलना करा. कंपॅरिझन केलं तर आपल्याला मिळतं ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 9 and ओमेगा इज इक्वल टू 3 रेडियन पर सेकंड. आपल्याला त्याची अँग्युलर फ्रिक्वेन्सी मिळून जाते. तर असे छोटे छोटे काही प्रश्न विचारलेले असतात. सपोज आपल्याला असा क्वेश्चन विचारलेला आहे d16 d2x by dt2 प्लस सपोज मी विचारलेला आहे 144x2 144x इक्वल टू 0 असं आपल्याला विचारलेलं आहे. आता हे इक्वेशन आणि हे इक्वेशन जर तुम्ही बघितलं आणि समजा तुम्हाला सांगितलं की पार्टिकल ऑफ मास 10 kg परफॉर्मिंग लिनियर SHM आणि या इक्वेशन मध्ये तुम्हाला विचारलं फाइंड k. व्हॉट इज अ k? k इज कॉल्ड एज द फोर्स कॉन्स्टंट. केला आपण फोर्स कॉन्स्टंट असं म्हणतो. आता ह्या इक्वेशनची तुलना होऊ शकत नाही बिकॉज the coefficient of d square x by dt square is 1 and here is the coefficient of d square x by dt square is 16. Hence the comparison is not done. For this आपल्याला ह्या एक्झाम्पल साठी याचा कोएफिशिएंट 1 करणं गरजेचं आहे. त्यासाठी याला आपल्याला सगळ्या बाजूने 16 ने डिवाइड करावं लागेल. जर मी याला 16 ने डिवाइड केलं तर मला हे इक्वेशन मिळेल d square x by dt square प्लस 16 ने डिवाइड केलं 144 ला तर 9x इक्वल टू 0 असं इक्वेशन मिळेल. 16 ने आता कंपॅरिझन करू शकतो आपण आणि कंपॅरिझन केलं तर ओमेगा स्क्वेअर x ची किंमत मिळते 9 म्हणजे ओमेगा मिळत ओमेगा काढायची गरजच नाही. m आहे 10. आपण मागच्या मध्ये बघितलंय ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू असतो k अपॉन m. त्याच्यावरून k बरोबर मिळतं m ओमेगा स्क्वेअर. m ची किंमत किती आहे आपल्याला दिलेली 10 आणि ओमेगा स्क्वेअर किती आहे 9 तर आपल्याला मिळतं 90. युनिट काय याचं फोर्स अपॉन डिस्प्लेसमेंट न्यूटन पर मीटर. तर अशा पद्धतीने काही सिंपल क्वेश्चन्स आपल्याला या डिफरन्शियल इक्वेशन वरती विचारलेले असतात. सिंपल प्रश्न सांगितलं होता मी. हे आपल्याला एका पार्टिकल लिनियर SHM परफॉर्म करतोय त्याचं डिफरन्शियल इक्वेशन हे आहे. त्याचं मास 10 kg आणि या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला k फाइंड करायचा होता. सिंपल सांगितलं मी तुम्हाला कशा पद्धतीने करायचं. हे इक्वेशन याच्यासोबत कंपेअर करायचं. बिफोर कंपेअरिंग मेक अ कोएफिशिएंट ऑफ d square x by dt square 1 because
in original differential equation the coefficient of d square x by t square is 1. Hence for this purpose we divide this equation forward by 16. Divide केलं की आपल्याला असं इक्वेशन मिळेल आणि मग आता याची याची तुलना केली तर ओमेगा स्क्वेअर 9 मिळतो. मास 10 kg दिलेला आहे आणि मग ओमेगा स्क्वेअर इक्वल टू k अपॉन m असतं k बरोबर m ओमेगा स्क्वेअर. सिंपल. आपण अशा पद्धतीने सीईटी मध्ये काही प्रश्नांची तुम्हाला विचारलेले असतात. तुम्हाला वेगळं डेमो दाखवलेला आहे. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये ह्या डिफरन्शियल इक्वेशन पासून आपण जो पार्टिकल एसएचएम परफॉर्म करतोय, सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतोय, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, त्या पार्टिकल साठीचं ऍक्सेलरेशन, वेलोसिटी आणि डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन आपण डिराइव्ह करणार आहोत. तर सुरुवातीला आपण बघूया ऍक्सेलरेशन साठीचं इक्वेशन आपल्याला कशा पद्धतीने काढता येईल. ऍक्सेलरेशन इन एसएचएम, जो पार्टिकल एसएचएम परफॉर्म करतोय लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, त्या पार्टिकल साठीचं ऍक्सेलरेशन कसं मिळेल. खूप सोपं आहे. आपल्याकडे डिफरन्शियल इक्वेशन आहे. वी हॅव डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. काय इक्वेशन आहे, d square x by dt square plus omega square x equal to 0. d square x by dt square plus omega square x equal to 0. हे डिफरन्शियल इक्वेशन आहे. सपोज ह्या ओमेगा स्क्वेअर x ला जर मी इकडे पाठवलं तर ते निगेटिव्ह होईल आणि इक्वेशन मिळतं d square x by dt square equal to minus omega square x. आणि तुम्ही जर ह्या टर्मचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल d स्क्वेअर x बाय dt स्क्वेअर म्हणजे काय, x चा 2 टाइम्स डेरिव्हेटिव्ह. x चा किती टाइम, 2 टाइम्स डेरिव्हेटिव्ह. तुम्हाला माहिती आहे फर्स्ट टाइम डेरिव्हेटिव्ह घेतला तर वेलोसिटी मिळते आणि आणखी आपण डेरिव्हेटिव्ह घेतला तर आपल्याला ऍक्सेलरेशन मिळते. याचा अर्थ, आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा डिफरन्शियल इक्वेशन ऑब्टेन करताना आपण बघितलेले या टर्मला आपण ऍक्सेलरेशन असं म्हणतो. d square x by dt square is nothing but the acceleration of the particle. Hence from this equation we get that acceleration equal to minus omega square x. Simple. So this is the acceleration of particle performing linear SHM. कशावरून काढले हे आपण डिफरन्शियल इक्वेशन मध्ये दोन स्टेप मध्ये मिळतं. आपल्याला माहिती जो पार्टिकल SHM परफॉर्म करतो लिनियर SHM, त्याचं डिफरन्शियल इक्वेशन आहे d square x by dt square plus omega square x equal to 0. हा प्लस ओमेगा स्क्वेअर इकडे प्लस आहे, इकडे गेला तर मायनस होईल आणि तो इकडे जर मायनस झाला तर आपल्याला मिळतं d square x by dt square equal to minus omega square x. आणि मग याच्यावरून हे ऍक्सेलरेशनच आहे. मागच्या व्हिडिओमध्ये बघा तुमच्या लक्षात येईल तर ऍक्सेलरेशन इक्वल टू मिळाला आपल्याला minus omega square x. So this is the expression for acceleration of the particle performing linear SHM. आपण डेफिनेशन मध्ये बघितलं होतं जो पार्टिकल SHM परफॉर्म करतो त्याच्यावर ऍक्ट असणारा फोर्स इव्हॅल्युएट डायरेक्टेड टुवर्ड्स द मेन पोझिशन and the direction of that force is opposite to the displacement and acceleration also in the opposite direction to the displacement. तुम्हाला इथे इक्वेशन मिळतंय हे ऍक्सेलरेशन, ही x डिस्प्लेसमेंट, निगेटिव्ह साइन आलेला आहे. निगेटिव्ह साइन काय शो करत असली पाहिजे, तर निगेटिव्ह साइन शो करत असली पाहिजे द डायरेक्शन ऑफ ऍक्सेलरेशन अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिट. दोघांची डायरेक्शन ही अपोजिट असते. तर अशा पद्धतीने आपल्याला ऍक्सेलरेशनचे इक्वेशन मिळालेलं आहे. नाउ आता आपण फाइंड आउट करूया व्हॉट इज द एक्सप्रेशन फॉर वेलोसिटी. वेलोसिटी ऑफ पार्टिकल, वेलोसिटी इन एसएचएम, जो पार्टिकल एसएचएम मध्ये आहे त्याच्या वेलोसिटीचे इक्वेशन काय आहे, कसं काढता येईल ते बघूया. सिंपल आहे. हे तुम्हाला ऍक्सेलरेशन मिळाले, मी असं इक्वेशन घेतो. काय इक्वेशन मिळालं आपल्याला, ऍक्सेलरेशन is equal to minus omega square x. Is it right? Acceleration is equal to minus omega square x. But by the definition, acceleration is nothing but the rate of change of velocity. तो rate of change of velocity असतो dv by dt. Is it right? म्हणजे मी acceleration ला असं लिहू शकतो dv by dt. That means acceleration is nothing but the rate of change of velocity minus omega square x.
आता मी थोड्या वेळासाठी काय करतो, काही मी टर्म्स याच्यामध्ये टाकतो. सगळ्यात पहिली टर्म मी अशी टाकतो, या दोन्ही ह्या LHS मध्ये न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला dx ने मल्टिप्लाय करतो, dx ने डिवाइड करतो. म्हणजे मला असं मिळेल dv/dx इंटू dx बाय dt. मी थोडीशी टर्मची अरेंजमेंट केली. काय केलं, dv ला dx ने मल्टिप्लाय केलं आणि dv ला dx डिवाइड केलं आणि dv ला dx ने मल्टिप्लाय केलं. याचा अर्थ 1 ने आपण त्याला मल्टिप्लाय केलं. फक्त हे आपण अरेंजमेंट केली. परत एकदा पहा, dv ला dx ने डिवाइड केलं आणि dv ला dx ने मल्टिप्लाय केलं. काहीच केलं नाही. याचा अर्थ 1 ने मल्टिप्लाय केलं असा होतो. dv/dx इंटू dx बाय dt इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर x मिळायला पाहिजे आपल्याला. नाव आता जर तुम्ही इथे बघितलं तर मला काय मिळतं पहा, इथं पहा dv/dx आणि dx/dt. dx/dt चा अर्थ काय झाला, चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ अ टाइम. दॅट मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ अ टाइम अँड इट इज नथिंग बट द वेलोसिटी. dx/dt ही वेलोसिटी असते. त्याच्यावर मला इक्वेशन काय मिळेल, v into dv/dx is equal to minus omega square x. पहा तुम्हाला लक्षात आलं का काय केलं. तर dx/dt च्या ऐवजी मी v ठेवला, dv/dx तसाच राहील. नाउ इट इज अ डिफरन्शियल इक्वेशन इन टू व्हेरिएबल. हे जे इक्वेशन आहे मॅथमॅटिकल टर्म आहे सॉल्व करण्याची. इट इज द डिफरन्शियल इक्वेशन इन टू व्हेरिएबल. फर्स्ट व्हेरिएबल इज द वेलोसिटी अँड सेकंड व्हेरिएबल इज द x डिस्प्लेसमेंट. आणि अशा प्रकारचं जर आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करायचं असेल तर मॅथ्स मध्ये त्यासाठी एक मेथड आहे, त्याला म्हटलं जातं व्हेरिएबल सेपरेबल मेथड. व्हेरिएबल सेपरेबल मेथड तुम्हाला मॅथच्या पुस्तकामध्ये बघावी लागेल. 12वीच्या मॅथच्या पुस्तकात आहे डिफरन्शियल इक्वेशन मध्ये व्हेरिएबल सेपरेबल मेथड. याच्यावरून आपण ह्या डिफरन्शियल इक्वेशनचं जे सोल्युशन काढतो त्याच्यात आपल्याला v साठीचा फॉर्म्युला मिळेल. आता काय असते व्हेरिएबल सेपरेबल मेथड. व्हेरिएबल सेपरेबल मेथड मध्ये जे व्हेरिएबल असतात त्यांना डिफरन्शियल म्हणजे dv आणि dx च्या टर्म सेपरेट करून दिल्या जातात आणि नंतर त्याचं इंटिग्रेशन घेतलं जातं आणि त्याला सॉल्व केलं जातं. तर तिथे बघूया आपण. तुम्हाला मी सांगितलं दोन व्हेरिएबल आहे. पहिला व्हेरिएबल आहे v, सेकंड व्हेरिएबल इज x. v ला dv द्यायचा आहे आणि x ला dx द्यायला, यालाच व्हेरिएबल सेपरेबल म्हटलं जातं. हाऊ टू व्हेरिएबल सेपरेट. नाउ सी हियर dx is divided taken to this side, it will be multiplied to x, then the equation will be v into dv is equal to minus omega square x dx. Variables are separated, that means x given is the dx and v given is the dv. Now taking integration on both sides, taking integration on both side, दोन्ही बाजूचं आपण इंटिग्रेशन घेऊया. जर दोन्ही बाजूचं इंटिग्रेशन घेतलं तर आपल्याला मिळेल इंटिग्रेशन v dv is equal to integration minus omega square x dx. Omega square is a constant taken outside the integration. v dv is equal to minus omega square x dx. असं आपल्याला इंटिग्रेशन मिळेल. नाउ सॉल्व द इंटिग्रेशन. जनरल फॉर्म्युला, there is a general formula for integration. Integration x raised to n dx काय असतं ते x raised to n plus 1 upon n plus 1 plus c. That means a general formula for integration x raised to n dx काय असतं x raised to n plus 1 upon n plus 1 plus c. आता इथे तुम्ही बघितलं v चा पॉवर 1 आहे, इथे x चा पॉवर 1 आहे, असं मिळेल आपल्याला v चा स्क्वेअर. जसं की इथे n plus 1 म्हणले याचा अर्थ 1 plus 1, that means v raised to 2, v square upon 2 is equal to minus omega square. इथे मिळेल x square upon 2 plus c. हा जो c असतो याला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन म्हणतात. तो कुठल्या तरी एकाच बाजूला घ्यायचा कारण दोन्ही बाजूला इंटिग्रेशन आहे. कन्सिडर दिस इज इक्वेशन 1. मी थोड्यासाठी याला फर्स्ट इक्वेशन कन्सिडर करतो बिकॉज हियर c इज द अननोन. c हा अननोन आहे, त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाहीये, ती आपल्याला काढायची आहे. ती कशी काढायची ते बघूया. नाउ
हे तुमच्या लक्षात आलं का? बा स्टेप कुठला फॉर्म्युला वापरला मी? इंटिग्रेशन x raised to n dx, जनरल फॉर्म्युला x raised to n plus 1 upon n plus 1 plus c. Now v square upon 2 is equal to, याचं ओमेगा स्क्वेअर असंच राहील, x raised to 1 चं मिळेल x raised to 2 upon 2 plus c. हे आपल्याला फर्स्ट इक्वेशन मिळालं. Now let us find out the value of c. For this let us consider some boundary conditions. आपण काय बाउंड्री कंडिशन्स त्यामध्ये टाकूया. आता पहा, इमॅजिन करा, मी तुम्हाला मागच्या सांगितलं, ज्यावेळेस पार्टिकल एसएचएम परफॉर्म करत असतो, इट परफॉर्मिंग एक्स्ट्रीम पोझिशन अँड मीन पोझिशन. एक्स्ट्रीम अँड मीन पोझिशन. फॉर आवर सिम्प्लिसिटी सी ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय बाउंड्री कंडिशन कन्सिडर करूया. व्हेन पार्टिकल इज ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, पार्टिकल इज ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, पार्टिकल जर एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर तो मीन पासून जास्तीत जास्त अंतरावरती असतो. याचा अर्थ x बरोबर a असतं. a म्हणजे त्याला अँप्लिट्यूड म्हटलं जातं. याला आपण अँप्लिट्यूड असं म्हणतो. काय आहे अँप्लिट्यूड? अँप्लिट्यूड इज द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन. त्याच्या मीन पोझिशन पासूनची ती मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट आहे. ज्या वेळेस पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला असेल त्यावेळेस त्याची डिस्प्लेसमेंट ही प्लस मायनस a असेल. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी म्हटलं जातं त्याला. x इज इक्वल टू प्लस मायनस a असेल कुठल्या पोझिशनला? एक्स्ट्रीमला. आणि एक्स्ट्रीमला त्याची वेलोसिटी 0 असेल. तुम्हाला मी सांगितलं होतं, बिकॉज when particle at extreme position it stops for some second and back to the mean position. त्याच्यावरती रिस्टोरिंग फोर्स ऍक्ट होतो आणि तो मागे जात असतो, त्यामुळे त्याची वेलोसिटी इथे 0 असते एक्स्ट्रीम पोझिशनला. म्हणजे बाउंड्री कंडिशन काय कन्सिडर केली पहा, अँप्लिट्यूड घेतला a म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट असते, v 0 असतो. या दोन्ही कंडिशन मी इथे ठेवतो, या ठिकाणी ठेवल्या तर मला काय मिळेल पहा, v तर 0 आहे, 0/2 is equal to, put in first, या कंडिशन आपण पहिल्या इक्वेशन मध्ये ठेवल्या. तर v 0 आहे मायनस ओमेगा स्क्वेअर, एक x ची किंमत प्लस मायनस a चा स्क्वेअर अपॉन 2 प्लस c. तुम्ही जर बघितलं a चा स्क्वेअर होईल प्लस मायनस चा स्क्वेअर प्लस प्लसच यायला पाहिजे, हे असंच राहील, हे 0 होईल. 0 इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर अपॉन 2 प्लस c. then what is the c? c is nothing but हे मायनस आहे, इकडे जाऊन प्लस होईल, ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर अपॉन 2 मिळेल असेल. तुमच्या लक्षात आलं का? बघा, c बरोबर मिळेल ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर अपॉन 2, इक्वेशन नंबर सेकंड. ही c ची किंमत आपण पहिल्या इक्वेशन मध्ये ठेवूया. पुट इन फर्स्ट, तर मग इक्वेशन काय मिळतं ते, v स्क्वेअर इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन 2 इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर अपॉन 2 प्लस ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर अपॉन 2. c ची किंमत ठेवली. व्हॉट इज द c? ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर अपॉन 2 इथे ठेवली. सगळीकडून 2 2 कॅन्सल होईल. ही मायनस ची टर्म नंतर लिहितो, प्लस च्या आधी लिहितो, ओमेगा कॉमन निघेल. इक्वेशन मिळेल v स्क्वेअर इज इक्वल टू, कॉमन काय निघतो आपल्याकडे ओमेगा स्क्वेअर, ओमेगा स्क्वेअर कॉमन निघाला, a स्क्वेअर आधी मायनस हा x स्क्वेअर, आणि जर आपण v चं स्क्वेअर रूट घेतलं तर v इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर स्क्वेअर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. सो दिस इज द इक्वेशन ऑफ वेलोसिटी इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट x. द पार्टिकल परफॉर्मिंग SHM, जो पार्टिकल SHM परफॉर्म करत असेल त्याचं हे वेलोसिटीचं एक्सप्रेशन असलं पाहिजे. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल v इज इक्वल टू, इथं स्क्वेअर रूट घेतलं मी, प्लस मायनस ओमेगा a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. x म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ दैट पार्टिकल ॲट एनी इन्स्टंट ऑफ टाइम t, and a is the amplitude of SHM. हे म्हणजे त्याचा amplitude असतो. amplitude म्हणजे काय, तर मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन. तर अशा पद्धतीने आपल्याला त्याचं वेलोसिटीचं इक्वेशन मिळतं. परत एकदा थोडक्यात एक्सप्लेन करतो. acceleration is equal to minus omega square x. acceleration is nothing but the velocity, rate of change of velocity with the time. Therefore instead of acceleration dv by dt can write. Now divide dv by dx or multiply dx, दोन केलं, divide आणि multiply dx ने, but
dx by dt काय असेल? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ द टाइम, हेन्स इट इज dv by v velocity, hence v into dv by dx is equal to minus omega square x. हे डिफरन्शियल इक्वेशन आहे आणि या डिफरन्शियल इक्वेशनला सॉल्व करण्यासाठी एक मेथड वापरली जाते. त्या मेथडला आपण म्हणतो व्हेरिएबल सेपरेबल मेथड. त्यामध्ये व्हेरिएबल सेपरेट केला जातो. त्या पद्धतीने dx इथे डिवाइड आहे, इथे मल्टिप्लाय केलं तर मायनस ओमेगा स्क्वेअर x dx मिळालं. त्यानंतर v into dv टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूचं इंटिग्रेशन जर घेतलं तर इंटिग्रेशन v डॉट dv इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर x dx. नाउ इथे एक जनरल फॉर्म्युला यूज केला आपण, इंटिग्रेशन x रेज टू n dx काय असतं? x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. आणि जनरल फॉर्म्युला जर टाकला तर v स्क्वेअर अपॉन 2 मायनस ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर अपॉन 2 प्लस c मिळतं. c इज कॉल्ड एज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. c ला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन म्हटलं जातं. तो माहिती नसतो, तो कॉन्स्टंट असतो. त्याची किंमत काढण्यासाठी टू फाइंड आउट द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, let us take some boundary conditions. That is, when particle is at extreme position, displacement is maximum, that is amplitude plus minus हे काय घेतलाय? एका बाजूला निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी असते, एका बाजूला पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी असते. when particle is at extreme position, its velocity is 0, कारण तो असा फिरत असतो. त्यावेळेस एक्स्ट्रीमला गेला की काही वेळासाठी तो स्टॉप होतो, याचा अर्थ त्याची velocity 0 असते. म्हणून ही कंडिशन टाकली आपण एक्स्ट्रीम पोझिशनची या इक्वेशन मध्ये. v0 टाकला, x टाकला आपण एम्प्लिट्यूड प्लस मायनस a, तर आपल्याला यावरून c ची किंमत मिळाली ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर अपॉन 2. हेन्स ही जर किंमत मी यामध्ये टाकली तर मला हे असं इक्वेशन मिळेल. 2 2 2 कॅन्सल होईल, शिल्लक काय राहते? तुम्ही ओमेगा कॉमन निघेल, ओमेगा स्क्वेअर कॉमन निघाला, x स्क्वेअर मायनस आहे तो नंतर लिहिला, x स्क्वेअर प्लस आहे तो आधी लिहिला आणि v स्क्वेअर इक्वल टू ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर मिळालं. जर आपण स्क्वेअर रूट घेतलं दोन्ही बाजूचं तर ओमेगा स्क्वेअरचं स्क्वेअर रूट प्लस मायनस ओमेगा येतं. एखादा स्क्वेअर असेल तर त्याचं स्क्वेअर रूट निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह असू शकतं, म्हणून ते प्लस मायनस ओमेगा घेतलं आणि स्क्वेअर रूटच्या आतमध्ये ही टर्म राहील a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. तर अशा पद्धतीने आपल्याला व्हेलॉसिटी साठीचे एक्सप्रेशन मिळालेलं आहे. जो पार्टिकल काय परफॉर्म करत असेल? SHM परफॉर्म करत असेल. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये दोन इक्वेशन्स फाइंड आउट केली. पहिलं म्हणजे ऍक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल, जे की मायनस ओमेगा स्क्वेअर x आलं, आणि दुसरं म्हणजे वेलोसिटी ऑफ द पार्टिकल, जे की प्लस मायनस ओमेगा रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर मिळालं. बाकीचं डिस्प्लेसमेंट साठीचं जे इक्वेशन आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.